लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि माझ्यासोबत पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर आहेत. आज एकदम कूल चिल मूडमध्ये दिसतंय. काय विश्वास वाटतोय उद्याचा? काही टेन्शन आहे का? मी आत्तापर्यंत 10 निवडणुका लढवल्या आणि 10ही निवडणुकीमध्ये मी हरणार का जिंकणार हे मी माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा नेहमी करतो आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास दिला की पुणेकर आपल्याबरोबर होते, राहणार आणि त्याच्यामुळे उद्या पुणेकरांचा उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार ना हा विश्वास मी माझ्या कार्यकर्त्यांना दिला आणि उद्या पुणेकर रस्त्यावर तुम्हाला आनंद उत्सव साजरा करताना दिसतील. उद्या 10 वाजल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुणेकर जिंकताना दिसतील हा माझा विश्वास आहे. पोटनिवडणुकीच्या वेळेस देखील तुम्हाला हा विश्वास होता की तुम्ही जिंकाल. कुठल्या असे घटक आहेत की ज्यांनी तुम्हाला वाटते की तुमचा विजय निश्चित होईल? मी गेली 3 महिने पुणे शहरामध्ये लोकसभेचा प्रचार करतोय आणि प्रचार करत असताना ज्या मतदारांना गेली 10 वर्ष गृहीत धरून राजकारण करणाऱ्या पक्षाला मतदार भीक घालणार नाही हा विश्वास मला लोकांनी दिला. वाढलेली प्रचंड महागाई, देशामध्ये असलेले बेकारी आणि ज्या ज्या गोष्टी आहेत त्या 15 लाख असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि महागाई हा सगळा सारासार अभ्यास केल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आता भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवलं पाहिजे आणि गेल्या 10 वर्षामध्ये सरसकट मग तळागाळातला बी मतदार त्यांच्या मागे गेला होता. आज तो जाताना दिसत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की भाजपला त्यांनी नाकारलं हा थोडं गेल्या 10 वर्षाच्या 10 निवडणुकीचा अंदाज मला येतोय आणि त्यामुळे यावेळेला पुणेकर जिंकताना दिसतील. उद्या किती मताधिक्य वाटतंय तुम्हाला की किती मताधिक्य तुमच्या या विजयाच्या वाट्यात येईल? आणि विधानसभा मतदारसंघ निहाय जर पाहायला गेलं तर कुठला विधानसभा मतदारसंघ असा आहे की ज्याच्यातनं तुम्हाला अधिकाधिक लीड मिळेल? ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की लोकांना गृहीत धरून ज्यांनी राजकारण केले त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे. मी जे बोलतो ते तुम्हाला खोटं वाटेल पण मला सगळ्यात जास्त कोथरूड मतदारसंघामध्ये मतं पडतील कारण ह्यांनी 10 वर्षामध्ये तिथल्या जनतेचा कुठलाही विचार नाही केला. सातत्याने नगरसेवक, आमदार, महापौर आणि सगळ्या गोष्टी पाहिले, पालकमंत्री. तर कोथरूडला दिलं काय? कोथरूडमध्ये नवीन झालं काय? हा महत्त्वाचा विषय आणि याच्यामध्ये लोक नाराज आहेत आणि त्या नाराजी तुम्हाला या लोकसभेच्या मतदानात दिसेल. सुरुवातीला निवडणुकीची जेव्हा निवडणूक तारीख जाहीर झाली तेव्हापासून तुमच्या शिक्षणापासून तुम्हाला हिणवलं गेलं ते आत्तापर्यंत सोशल मीडियावर अनेक रील्स ज्या विरोधकांच्या ऑफिशियल पेज असतील किंवा नॉन ऑफिशियल पेज असतील त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सातत्याने करण्यात येत आहेत. आता अजून एक रील सोशल मीडियावर व्हायरल होती की दंगेकरांचा लिंबू डाव फेल झाला आहे म्हणून. त्यांना शेवटी राजकारणाचा भाग आहे. माणूस हारायला लागला की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी जिंकलो तर ते म्हणतील लिंबू डाव झाला आणि मी हारलो तर लिंबू डाव फेल झाला. म्हणजे हे त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच आहे. आणि असं जर असतं तर सगळे मांत्रिक झाले असते ना, मुख्यमंत्री, महामंत्री. आता माझ्यासारखं काय एवढं आहे का? पण हारायला लागले की ह्यांनी लिंबू डाव केला, जिंकायला लागले तर लिंबू डाव नाही आला. म्हणजे एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे काय आहे ते. म्हणजे त्यांना काय बोलायचं त्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. ते ठरल्यानंतर आपण बोलत राहू ना. दुसऱ्या बाजूला भाजपकडनं लाडू असेल, गुलाल असेल त्याची देखील तयारी करण्यात येते. हा कॉन्फिडन्स म्हणायचा का ओव्हर कॉन्फिडन्स? नाही, त्यांनी सगळी जी तयारी केली ते सगळे कार्यकर्ते उद्या माझ्या बाजूनेच लाडू वाटताना दिसतील कारण ते लाडू फेकून देणार नाहीत. ते उपयोगाला आणतील. तसे ते त्यांचे कार्यकर्ते हुशार आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की हा पडला तरी हा आपलाच आहे तर ते लाडू आपल्यासाठीच वाटतील आणि तो गुलाल माझ्यासाठी दिसेल. तुम्हाला आपण बघू शकतो की विरोधकांनी आणलेला गुलाल आणि विरोधकांनी आणलेले पेढे हे त्यांच्या कार्यकर्ते हे माझ्यासाठीच वाटतील आणि विजय माझाच होईल असा विश्वास दंगेकरांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.